राज्य आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे या दृष्टिकोनातून आर्यवैश्य आर्थिक विकास महामंडळ संघर्ष समितीच्या वतीने मागील 10 वर्षापासून आंदोलने करण्यात येत आहेत, निदर्शने करण्यात येत आहेत, परंतु राज्य शासन आमच्या मागणीची दखल घेत नाही। दुसरीकडे मात्र राज्य शासन ज्या समाजांनी अशा स्वरूपाच्या आर्थिक विकास महामंडळाची मागणी केलेली नाही त्या समाजासाठी धडाधड आर्थिक विकास महामंडळाचे गठन करत आहे। या बाबीची एक प्रकारे निषेध म्हणून, या अन्यायकारक बाबीची विरोध म्हणून आम्ही आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये एकही फूल कमल का फूल अशा स्वरूपाचा नारा देत या सरकार विरुद्ध, भाजपा युती विरुद्ध आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचार करणार आहोत। नाही, उमेदवार उभे करणार नाही। जे काही अपक्ष उमेदवार असतील आमच्या समाजाचे त्या उमेदवारांना आम्ही पाठिंबा देऊ, उमेदवार आम्ही उभा करणार। प्रामुख्याने भाजपा विरोधात आम्ही मात्र प्रचारात यंत्रणा राबवू। त्याचं कारण असं की आमचा मतदार जो आहे, आमचा समाज जो आहे तो भाजपाचा परंपरागत मतदार आहे। असं असून सुद्धा जर भाजपाला या बाबीची जाणीव नसेल तर मग भाजपाला राजकीय धडा शिकवावाच लागेल असा विचार आमच्या मनात आला आणि त्यातूनच आमच्या डोक्यामध्ये ही कल्पना आली, एकही फूल कमल का फूल। तिथे सुद्धा आम्ही जर आमच्या समाजाचा एखादा उमेदवार भाजपाच्या तिकिटावर उभा राहत असेल तर तो आमच्या समाजाचा जरी असला तरी त्याला समाजाची जागृती नाही, समाजाची जाणीव नाही, समाजातील गोरगरिबांच्या दुःखाशी घेणं देणं नाही, असं लक्षात घेऊन आम्ही त्याच्या विरोधात देखील प्रचार करतो।